चला लास्ट टाइम आपण 48 नंबरचं एक्झाम्पल पर्यंत आलो होतो. आता तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 48 नंबरचं एक्झाम्पल जे होतं ते आर्बिट्ररी होतं, रेग्युलराइज होतं. ॲडिशन, सबट्रॅक्शन, दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आपण काढायचं, सेपरेटली डेरिव्हेटिव्ह काढायचं. पण आपण नंतर काल जे रूल घेतले होते लास्ट टाइम, त्या रूलपैकी पहिला जो रूल होता तो म्हणजे कोणता, u इंटू व्ही. दस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही फंक्शन, दोन फंक्शनचा प्रोडक्ट, फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन काय असतो, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके. आणि लिहिताना तो दुसरा रूल जो होता तो कसा चेंज झाला होता, उलटा झाला होता, लिहिताना मिस्टेक झाली. दुसरा डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v इज इक्वल्स टू काय होता रूल सांगा, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन v स्क्वेअर. इथे कधी u लिहिला गेला, u लिहिला गेला तर मागच्या वेळेला. ओके, तो चेंज करून घे हा रूल. परत मी राईट का करतोय त्याच्याकरता, कारण तो लिहिताना उलटा झाला होता. u आणि v चं डेरिव्हेटिव्ह तिकडे तिकडे झालं होतं, त्याच्यामुळे बंद झालं. ओके, हे दोघं रूल्सचा वापर आपल्याला करायचा आहे. पण सध्या तरी आपला u अपॉन v चा नाही, u अपॉन v ला थोडंसं थांबू, आपण u इंटू v चा आधी सॉल्व्ह करून घेऊ. आलं लक्षात. ओके, नाव 49 नंबरचं एक्झाम्पल आहे. y इज इक्वल्स टू e रेज टू x इंटू sin x, e रेज टू x इंटू sin x. नाव सोल्युशन बघा, झालं सर्वांचं, एक लक्ष द्यायचं. काय झालं बघा बघा. हो सर, काय झालं ते माहिती, मलाही माहिती ना मी कोणतं एक्झाम्पल घेतलं. ॲटलिस्ट मलाही आठवतं ना, दोन दोन पॅटर्न एखादी घेतली तेच ना. असं कसं, हां, e रेज टू x इंटू sin. नाव लेट्स टेक द फंक्शन y is equals to e raised to x into sin. Okay, there is a product of two function. इथे काय दोन फंक्शनचा काय प्रॉडक्ट आहे. जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर आपल्याला डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. ओके, त्याला सेपरेट घ्यायचं आणि डेरिव्हेटिव्ह काढायचं असं होत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, बाय युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही. बरोबर, e रेज टू x आहे, दुसरं sin x आहे. मग आपल्याला वापर करायचा आहे फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन या रूलचा. मग डेरिव्हेटिव्ह काढत असताना डायरेक्ट डिफरन्शिएट करा, आधी फक्त त्या फॉर्ममध्ये पुट करू नये. आधी ज्या वेळेला डेरिव्हेटिव्ह घेणार पहिली स्टेप काय असेल आपली, जर दोन फंक्शनचा प्रॉडक्ट येतोय तर याला u घ्या, याला v घ्या. बरोबर ना, फक्त उचला, त्या रूलमध्ये आधी पुट करा, मग नंतर बघू काय करायचं ते. ओके, नाव मी डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कोणाला, dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह बघा आता, सांगा बरं त्या रूलनुसार. First function as it is, e raised to x as it is into derivative of sin x. कोणाचा डेरिव्हेटिव्ह, sin x चा, प्लस v as it is. v कोण आहे, sin x as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. बरोबर. आता इथे माझा महत्त्वाचा डेरिव्हेटिव्ह काढतो. आता जे तुम्हाला माहिती आहे ते रेग्युलर डेरिव्हेटिव्ह काढा फक्त. sin x चा डेरिव्हेटिव्ह काढलाय, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काढलाय, फक्त डेरिव्हेटिव्ह. मग चला सांगा, e raised to x into of x plus sin x into e raised to x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. कॉमन कोणीतरी दिसतंय, कॉमन बाहेर घ्या. ब्रॅकेट मध्ये काय आहे, sin. झाला, हा माझा काय आला, dy by x बाय युजिंग u into. लक्षात असू द्या, ज्यावेळेला तुम्ही इथे डेरिव्हेटिव्ह काढतात आधी जे आपण अप्लाय केलंय डेरिव्हेटिव्ह काढताना त्या रूलचा विचार करायचा. इथे sin x चा डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे आपण अगोदर काढला नाहीचा. मग इथे कोणताही फंक्शन असू द्या, फक्त एकदा फॉर्म्युलामध्ये पुट केलं की ज्या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं असेल त्या पद्धतीने काढायचा. पुढचं फंक्शन घ्या. पुढचं फंक्शन आहे y is equals to 7 raised to x into tan x. बघा आता, लेट्स टेक y is equals to 7 raised to x into tan x. u काय घेऊ, 7 raised to x. v काय घेऊ, कळतंय ना, याच्यात तर लक्षात येतं ना आपल्याला u काय घ्यायचा, v काय घ्यायचा. एकदा कळला पाहिजे u कोणाला घ्यायचा, v कोणाला घ्यायचा. मग चला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट y with respect to x.
याला u घेतला याला v घेतला dy बाय dx सांगा मग फर्स्ट फंक्शन 7 raised to x डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन कोण आहे प्लस नंतर सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन काय फक्त डेरिव्हेटिव्ह पुट करा ही तर माझी प्रोसिजर आहे पुढे पुट करा फक्त चला सांगा 7 raised to x into tan x चा डेरिव्हेटिव्ह sec 4x plus tan x 7 raised to x चा डेरिव्हेटिव्ह 7 raised to x into log 7 कॉमन कोण लिखतोय हे डेरिव्हेटिव्ह काय माझ्या मनाचे नाही बरं का हे कुठून आणले कमी हे कुठे टेबल मध्ये तुमच्या नोटबुक मध्ये बरोबर ना त्याचा वापर करून मी काढले फक्त ओके कॉमन 7 raised to x इन ब्रॅकेट sec 4x plus हा काय आला माझा dy बाय 7 log 7 हा डेरिव्हेटिव्ह बरोबर आहे ओके नेक्स्ट पुढचं बघा 51 नंबर y is equals to x cube into log x u काय घ्यायचा y काय घ्यायचा v काय घ्यायचा log x बरोबर ना नाव मग लेट्स टेक y is equals to x cube into log x therefore differentiate y with respect to x then divide by dx is equals to सांगा first function is x cube into derivative of log x plus log x into derivative of x cube चला मग सांगा पटकन आता log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus log x as it is into derivative of x cube is 3x झालं पुढे एक x कॅन्सल झाला उरला x square plus 3x square into कॉमन कोण दिसतोय x square in bracket हा काय माझा बघा ठीक आहे एक्झाम्पल यू इंटू वेने सॉल्व केलं काय डाऊट आहे सांग विचार काय डाऊट आहे हा हे कसं आलं एक्स स्क्वेअर दोघांमध्ये कॉमन होईल बाहेर काढला इथे वन काढला होतंय का डाऊट असेल तर क्लिअर करत का ओके याच्यात काही डाऊट अजून ठीक आहे एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या पटकन घ्या चला बाकी नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये जसा u इंटू जी चा रूट वापरतोय त्याच पद्धतीने जर तीन फंक्शनचा प्रोडक्ट आला तर तीन काही नाही फरक काही पडत नाही फक्त इथे दोनच्या ऐवजी तीन टर्म येतात जसा u इंटू मध्ये फक्त दोन टर्म होत्या तसा इथे तीन टर्म येतील 1 2 आणि 3 जर u इंटू v चा असेल त्यावेळेला आपण काय करतो पहिल्याला ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह नंतर दुसऱ्याला ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह तसं इथे जर तीन असतील तर दोन ॲज इट इज ठेवायचं एकाचा डेरिव्हेटिव्ह करायचं टप्प्याटप्प्याने बरोबर ना पहिल्या टप्प्यात शेवटच्याचा दुसऱ्या टप्प्यात मिडलचा आणि तिसऱ्या टप्प्यात पहिल्याचा तर तेच केलं ना पहिल्या आणि दुसऱ्याला तसंच ठेवलं तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढला दुसऱ्या टप्प्यात पहिल्या आणि तिसऱ्याला ॲज इट इज ठेवलं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि शेवटच्या टप्प्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या ॲज इट इज ठेवलं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तीन टप्पे झाले बस त्याच्यात लक्षात ठेवा जर याला u इंटू v इंटू w घेतला तर फक्त व्हॅल्यू आधी पुट करा फक्त लेट्स टेक 15 नंबर बघा लेट्स टेक y is equals to 5 raised to x into x raised to 4 into sin x याला u घेतलं याला v आणि याला w डिफरन्शिएट करू याला डिफरन्शिएट y with respect to x चला dy by dx सांगा मग फक्त पुट करा दोघं ॲज तिसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह 5 raised to x into x raised to 4 into डेरिव्हेटिव्ह ऑफ sin झालं नंतर प्लस पहिला आणि तिसरा ॲज 5 raised to x into sin x डेरिव्हेटिव्ह ऑफ मिडल x raised to 4 प्लस शेवटचा दुसरा आणि सेकंड आणि ॲज इट इज कोण कोण x raised to 4 into sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ
झालं. फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं ना इथपर्यंत. ही कंपाऊंड स्टेप आली. आता जे रेग्युलर डेरिव्हेटिव्ह काढतो ते पुट करा फक्त. सांगा sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस 5x into sin x into derivative of 4x cube ब्रॅकेट टाकलं प्लस x raised to 4 into sin x 5x चा डेरिव्हेटिव्ह 5x into log 5 बरोबर झालं. याच्यात काय राहिलं कॉमन जे दिसतं ते ऍडजस्ट करा फक्त. चला कॉमन बाहेर काढा. 5x दिसतं अजून x raised to 4 पण इथे x क्यूबच आहे ना फक्त. हायेस्ट पॉवर जी कमी पॉवर असते ना तो बाहेर काढायचा. इथे x raised to 4 आहे इथे x raised to 4 आहे पण इथे कोण आहे x क्यूब. मग x क्यूब बाहेर काढायचा म्हणजे तिघांमधलं x क्यूब बाहेर काढा. मग x raised to क्यूब काय येईल बाहेर. बरं परत ब्रॅकेट मध्ये काय येईल सांगा. हा बाहेर निघाला x raised to 4 मधून x क्यूब बाहेर म्हणजे कोण उरला 1. ओके नंतर cos x प्लस हा बाहेर निघाला नंतर sin x कुठे बाहेर उरलं कोण मग sin x उरलाय 4 उरलाय बरोबर आहे. 4 sin x प्लस x क्यूब निघाला ना बाहेर कोण राहिला x sin x ब्रॅकेट करून बस इनफ. कळतंय. पुढचं एक्झाम्पल मध्ये लक्षात घ्या वेटलोबिलिटी सांगून देतो. पुढच्या एक्झाम्पल मध्ये ब्रॅकेट आहे ब्रॅकेटचा पॉवर आहे. आता कॉम्बिनेशन पण येते. कॉम्बिनेशन माहिती ना अगोदरचे एक्झाम्पल आपण तेच केले. कंपाऊंड म्हणजे कंपोजिशनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढलाय f of x raised to n sin f of x tan f of x त्यांचे आणि कॉम्बिनेशन मध्ये आता कोण जाईल u into v जाईल. आलं लक्षात. मग ते एक्झाम्पल बघा कसं असेल एकदम छोटंच आहे पटकन बघा. 53 y is equals to काय 2x into ब्रॅकेट स्क्वेअर. आधी कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. कोणाचा निघेल आधी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. कारण का बॉडमॉस रूल मी काल पण सांगितलं लास्ट टाइम. बॉडमॉस रूल काय सांगतो बॉडमॉस काय ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. म्हणजे कधीही सॉल्व करताना पहिल्यांदा ब्रॅकेटचा विचार करायचा. कधी पण ब्रॅकेटचा विचार. ब्रॅकेटला पॉवर किती आहे ब्रॅकेटमध्ये कोणत्या टर्म दिल्या आहेत ब्रॅकेटची हायेस्ट व्हॅल्यू काय ते आधी बघायचं आणि मग त्यानंतर डिव्हिजन. आधी ब्रॅकेट सॉल्व करायचा. कधी पण सॉल्व करताना काय करायचा ब्रॅकेट डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन नंतर अँड देन फायनली सबट्रॅक्शन. कधीही लक्षात ठेवायचं. मग आधी आपण कोणाचा विचार करतोय ब्रॅकेटचा. ब्रॅकेटची पॉवर किती आहे 2 आहे. मग कोणाचा वापर करणार f of x raised to n. Well, let's take y is equals to 2x into tan x. सांगा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं आता. डिफरन्शिएट y with respect to x. चला डेरिव्हेटिव्ह सांगा आता. dy by dx. f of x raised to n चा डेरिव्हेटिव्ह f of x raised to n चा डेरिव्हेटिव्ह n into f of x raised to n minus n किती आहे n किती आहे 2. मग सांगा 2 into f of x काय 2x tan x power raised to 2 minus 1. त्याला डेरिव्हेटिव्ह f of x raised to n चा n into f of x raised to n minus 1 into डेरिव्हेटिव्ह ऑफ जो f of x आहे ब्रॅकेट मध्ये जी टर्म होती त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होता त्याला मल्टिप्लाय 2x into tan x. पण याच्यामध्ये विचार केला तर याच्या दोन टर्मचा प्रोडक्ट आहे. u कोणाला घेणार आणि v कोणाला घेणार 2x into tan x. हा तू बाहेर पण ठेवून दिला तरी चालेल किंवा पूर्ण 2x ला u अजून केलं तरी सुद्धा चालेल. पूर्ण 2x ला आलं लक्षात. 2x ला जर u घेतला tan x ला v घेतला तर फक्त आपल्या पहिल्या रूल मध्ये पुट करा. मग चला सांगा याला ॲज इट इज ठेवा 2 into ब्रॅकेट 2x into tan x ब्रॅकेट रेस टू 1 2 minus 1 is 1. ओके into चला डेरिव्हेटिव्ह सांगा ब्रॅकेट घेऊ u as 2x as it is into derivative of tan x plus tan
tan x as it is 2x. चला सांगा पटापट आता. हा 2 into 2 काय मिळेल 4 कारण पॉवर 1 आहे. पॉवर जर 2 पेक्षा वेगळी राहिली असती 3 4 5 तर हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय झाला नसता कारण पॉवर 1 असल्यामुळे या दोघांना मी मल्टिप्लाय करू शकतो. काय आला 4x tan x into bracket 2x into derivative of tan x plus tan x into derivative of plus 2 कॉमन कोड निघतो त्याच्यातून पण 2 हा 2 हा 2 बाहेर काढा 8x into tan x in a bracket x into sec square x plus tan x. That's what is your dy by d. व्यवस्थित बघा डेरिव्हेटिव्ह आपण u into v डायरेक्टली वापरला. u into v कुठे वापरलाय ज्यावेळेला त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय होतो तिथे प्रॉपरली विचार करा आणि मग सॉल्व्ह करा. कळतंय लक्षात आहे का? याच्यामध्ये काय करणार रूटचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार कारण हा वेगळा नाही इथे हे पूर्ण फंक्शन वेगळे आहे हे वेगळे आहे मध्ये एका ब्रॅकेटचा पॉवर वगैरे का काही कंबाईन थोडी रूट येतो का नाही मग याला u घ्या याला v घ्या u into v वापरा सॉल्व्ह करा डायरेक्ट. ओके चला अप्लाय करा पटकन. पुढचं एक्झाम्पल मला सॉल्व्ह पाहिजे 54 नंबर बघा root of x square plus 1 into cot x. चल सांगा हाँ differentiate y with respect to dy by first function as it is into derivative of cot x चला plus cot x into derivative of second function is root of x square plus चला मग पुढे आता root of x square plus 1 into derivative of cot x is plus cot x into derivative of x square plus 1 into x square plus 1 का derivative 2x into लक्षात घ्या 2 to get पुढे बघ उरलेले टर्म्स घ्या हा मायनस बाहेर काढून घेतो मी मायनस इकडे कारण प्रॉडक्ट बघ x square plus 1 into cos x ओके प्लस तो x लिहिलेला आहे x into cot x upon root of x square plus याला क्रॉस मल्टिप्लाय करू का इकडे क्रॉस मल्टिप्लाय याला कारण प्लस आहे मध्ये याला क्रॉस मल्टिप्लाय root of x square plus 1 into root of x square plus 1 x square plus 1 into plus x into whole divided by root of x square याला इकडे फायनल डेरिव्हेटिव्ह कळतंय काय चेंज काय केलं तेच घेतलं ना जे आपण रेग्युलर डेरिव्हेटिव्ह काढतो काही फरक पडतोय का याच्यात कोणाकोणाचं बरोबर आलंय राईट आलंय आन्सर नाही क्रॉस मल्टिप्लाय केलं एक लक्षात घ्या सोल्युशन बऱ्याच वेळा काय होतं याचं फायनल सोल्युशन हेच आहे का हे कळत नाही बऱ्याच जणांना की सर हे फायनल सोल्युशन आहे का बरोबर पण पुढच्या एक लक्षात असू द्या अशा स्टेप पर्यंत जायचं की तिथून पुढे काहीच करताय ही स्टेप अशी ना तिथून पुढे काहीच करता नाही फक्त एक स्टेप हा इकडे नाही इकडे येते याच्या पुढे काही करता येईल का नाही ती फायनल स्टेप झाली मग अशा स्टेप पर्यंत रिड्यूस करत जायचं जिथपर्यंत आपल्याला फायनल आन्सर इथे करता येते ऍडजस्टमेंट तोपर्यंत करत राहा जोपर्यंत फायनल आन्सर मिळेल आलं लक्षात ओके पुढचं एक्झाम्पल सांगा 55 root of x square plus 1 x square plus 1 into e raised to x into the raised to x cos x cube into sin square bracket आहे का yes x cube ला bracket cube याचा into sin square bracket x raised to 5 x raised to 5 x raised to 5 x raised to 5 ना रेग्युलर अँगलचा एवढंच ओके अजून in bracket sin square 3x into in bracket tan cube into 2x
हां रेग्युलर वेनेच करायचं. फक्त आधी फॉर्म्युला पुट करा. आपण ऑलरेडी यांचे डेरिव्हेटिव्ह्ज काढलेत, फक्त एकदा फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आणि मग रिड्यूस करून बघा. पटकन आणि सबमिट. आलं लक्षात? पटकन सांगा मला. चला पुढच्या चल. मला खूप मोठा भक्कम पाठवून द्या तुमच्यासोबत. काय ना बोला सर, तुम आगे बोलो, तुम्हारे माझ्या पुढे कधीच जात नाही. एक्झाम्पल सॉल्व्ह करायला मी पुढे जाते. सर करतील तरच आम्ही करतो. त्याच्याशिवाय काही काही सांगतो, प्रत्येकाचं सांगते काही. तुम्ही का म्हणाला? ओके, 56 नंबर बघा. y is equals to cos of x cube into sin square x raised to 5. That's taken as a u and v. बरोबर, याला u आणि v घ्यायचा. फक्त आधी पुट करा, मग नंतर बघू काय ते. त्यास डिफरन्शिएट केला y with respect to x, then divide by x. चला, u as it is cos of x cube into derivative of sin square x raised to 5. याला ब्रॅकेटचा पॉवर लिहून बघा. sin square च्या ऐवजी सारखं पॉवरला लिहून घेता. sin square म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर, x raised to 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस as it is sin square x raised to 5 into derivative of cos x cube. ओके, आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये ज्यावेळेला डेरिव्हेटिव्ह काढतो त्यावेळेला त्याला अँगलचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतो. आधी ट्रिग्नोमेट्रीचा मग नंतर अँगलचा, बरोबर. पण आधी पॉवर असेल तर आधी पॉवरचा काढणार, आधी पॉवरचा मग ट्रिग्नोमेट्रीचा आणि मग अँगलचा, असे टप्पे ठरलेले आहेत, बरोबर. मग त्यानंतर बघा cos of x cube आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे. पण याच्या फंक्शनचा काढला आहे. sin f of x raised to l चा आधी काढा. that's 2 into sin x raised to 5. 2 minus 1 म्हणजे into d by dx of sin चा डेरिव्हेटिव्ह केला मल्टिप्लाय sin of x raised to 5. बरोबर झालं इथपर्यंत. ओके, पुढे प्लस sin square x raised to 5 into डेरिव्हेटिव्ह. चला सांगायचा डेरिव्हेटिव्ह. याच्यात काय पॉवर वगैरे नाही. आधी कोणाचा लिहिलेला आहे cos, that's minus sin x raised to 5. पण into डेरिव्हेटिव्ह ऑफ जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? x raised to 3 वर 3x square. इथे डायरेक्ट काढला शेवटच्या याला तरी चालेल. ओके, चला मग आता शेवटचा डेरिव्हेटिव्ह याला इथे सांगा पटकन. cos of x cube into 2 sin x raised to 5 into sin चा डेरिव्हेटिव्ह cos x raised to 5 into डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल 5x raised to 4. झालं. ओके, प्लस एक काम करू आपण, तिघं मायनस मध्ये, सॉरी तिघं प्रॉडक्ट मध्ये. ही जी मायनस आहे ती काय होईल? इथे येईल, बरोबर आहे. आधी कोणती टर्म घेऊ सांगा? अल्जेब्राइक व्हॅल्यू. आधी कॉन्स्टंट आणि अल्जेब्राइक घेतात. 3x स्क्वेअर मग उरलेल्या व्हॅल्यू आहे sin स्क्वेअर x raised to 5 into sin of x. झालं इथपर्यंत. हे याचं काम संपलं इथेच. याचा आधी ऍडजस्टमेंट करा. जर याला ऑब्झर्व केलं काय होतंय? व्हॉट इज sin 2 theta किंवा 2 sin theta into cos theta? sin 2 theta. थीटा काय घेऊ? x raised to 5. 2 sin x raised to 5 into cos x raised to 5 equals to sin 2 into x raised to 5. 2 into लक्षात घ्या. थीटाची व्हॅल्यू काय घेतली आपण? ते पुट केली तीच. म्हणजे याची व्हॅल्यू काय आली? sin 2x raised to 5 पुट करून टाक. उरला काय बघा? तो अल्जेब्राइक फंक्शन आधी घ्या. कोण? हां हां, याचा काय संबंध आहे? हां काय? 5x raised to 4 into cos x cube into याची व्हॅल्यू काय आली? sin 2x raised to 5 प्लस सॉरी मायनस
पुढचा आहे ते किती 3x² इंटू साइन स्क्वेअर एक्स रेस टू 5 इंटू साइन एक्स क्यूब झाला. हा फायनल डेरिव्हेटिव्ह कळतोय. ओके, नंतर शेवटचं पण असंच आहे, पण इथं कधी दोन वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत पण त्यांच्या आधी पॉवर आहे. आधी कोणाचा डेरिव्हेटिव्ह निघेल पॉवरचा, आणि आधी पॉवरचा काढा, नंतर साईनचा डेरिव्हेटिव्ह आणि मग अँगलचा डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. पटकन कंप्लीट करा. शेवटचं मी 11ची युनिट तुम्हाला सांगितलं सॉल्व्ह करा. आता अवघड जाणार, आता सोपे होते कारण आपण त्या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच घेतलं ना. मग 20 पासून तर 27 पर्यंत 27 पर्यंत मला उद्या सॉल्व्ह पाहिजे. 27 ते होमवर्कसाठी असेल असं म्हणतो. फक्त याच्यात नका लिहू, तर रेग्युलर वेगळे राहू, पण ते एक्झाम्पल मला 27 पर्यंत. हां रफ यांच्यात काही संबंध राहतो. हे घडी करणार, हे एक्झाम्पल का करून देऊ लगेच. यू इंटू व्ही कसं करणार. y is equals to sin square 3x into tan cube 2x. डिफरन्शिएट केलं y विथ रिस्पेक्ट टू x. बघा तुमच्या स्क्रिप्ट कुठे आलाय, काय अडकले बघा. ओके, ॲज इट इज sin square 3x into derivative of plus tan cube 2x into derivative of sin square 3x. ओके, चला डेरिव्हेटिव्ह sin square 3x into tan स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. tan स्क्वेअर आपण काढलेलं नाही डायरेक्ट, मग काय येतो 3 into tan 2x into derivative of tan 2x. पॉवरचा आधी निघाला ना स्क्वेअर, कारण 2 3 - 1 2 आहे. ओके, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan 2x प्लस tan क्यूब 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर sin 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3x. आधी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह करा, मग बाकीचा पुढे बघा. चला आता हा 3 बाहेर घ्या. 3 sin square 3x इंटू tan स्क्वेअर 2x हार्ट स्क्वेअर. ओके, tan स्क्वेअर 2x इंटू tan चा डेरिव्हेटिव्ह इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह. अँगलचा डेरिव्हेटिव्ह त्याला काय होणार मल्टिप्लाय. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 प्लस tan क्यूब 2x इंटू 2 sin 3x. हा 2 पुढे पण लिहिला असता तरी चालला असता, इकडे पुढे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह 3x. असं वाटतं की त्याला तिथे जाऊ. कारण सांगतो, कारण मला पुढचा डेरिव्हेटिव्ह दिसला म्हणून मी ते सांगतो. इंटू 3. ओके, याला काय ठेवलं बघा 2 sin थीटा इंटू थीटा किती आहे, तो sin 2 थीटा होईल ना. 2 into 3 विल बी म्हणजे sin 6x. ओके, पुढे पुढचा हा 2 आणि हा 2 6 sin square 3x into tan square 2x into प्लस तो 3 पुढे घ्या 3 into tan cube 2x into sin. That's what is the final. ओके, उद्या याच्या रिलेटेड काय अजून एक्झाम्पल घेईल, अजून त्याच्याशी रिलेटेड, आणि मग पुढे आपण पुढचा उद्या काही एक्झाम्पल जे ते वर्स्ट एक्झाम्पल होतात. उद्याचे एक्झाम्पल महत्त्वाचे असतील, लेंदी असतील, त्यामुळे व्यवस्थित समजून घेण्यासाठी लक्षात असू द्या. ओके, मला हे 20 एक्झाम्पल 20 पासून तर 27 पर्यंत सॉल्व्ह करू. ओके, ठीक.